दीप अमावस्या 2025 शुभ योग पूजेची संपूर्ण माहिती आणि घरात लक्ष्मीच्या आगमनाची वेळ। दीप अमावस्या 2025 माहिती। नमस्कार मंडळी, आपल्या आवडत्या YouTube चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या 2025 विषयी संपूर्ण माहिती। ही अमावस्या का साजरी केली जाते, याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि यामध्ये काय विशेष पूजा केली जाते। शेवटपर्यंत बघा, कारण आपण शुभ मुहूर्त, घटनांचे विज्ञान, पुराणकथांमधील संदर्भ आणि काय करावं काय टाळावं यावरही बोलणार आहोत। दीप अमावस्येचं महत्त्व। दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या, जी वर्षातून एकदाच येते। या दिवशी घरातील सर्व दिवे, समया, कंदील यांना स्नान घालून त्यांचं पूजन केलं जातं। असं मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मीचं घरात आगमन होतं, जर घर दिव्यांनी उजळलेलं असेल। महाराष्ट्रात या दिवसाला दीपपूजन दिवस म्हटलं जातं। घरात अंधार दूर करून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीसाठी ही पूजा केली जाते। 2025 मध्ये दीप अमावस्या कधी आहे? शुभ मुहूर्त काय? तारीख 24 जुलै 2025 गुरुवार। अमावस्या तिथी सुरू जुलै 24 सकाळी 8:42 पासून। अमावस्या समाप्ती जुलै 25 सकाळी 10:15 पर्यंत। शुभ पूजा मुहूर्त जुलै 24 संध्याकाळी सकाळचे 6:45 ते सकाळचे 8:30 या वेळेत दीपपूजनासाठी सर्वोत्तम वेळ। पौराणिक कथा आणि धार्मिक संदर्भ। पुराणांमध्ये सांगितलं जातं की असुरांचा नाश करणारी शक्ती लक्ष्मी आहे आणि अंधार म्हणजे अज्ञान व दुःख। दीप लावणं हे ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचं प्रतीक आहे। शिवपुराण व स्कंद पुराणात दीप पूजनाचं महत्त्व विस्ताराने सांगितलं आहे। या दिवशी देवांनाही प्रकाश अर्पण केल्याने पितर तृप्त होतात असं मानतात। दीप पूजन कसे करावे? कृती 1. सर्व दिवे, समया स्वच्छ करून त्यांना गंगाजलाने पवित्र करा। 2. एका चौरंगावर लाल पिवळा कापड अंथरा। 3. सर्व दिवे समोर ठेवा। 4. हळद, कुंकू, फुलं अर्पण करा। 5. दिव्यांत तिळाचे शेंगदाण्याचे तेल टाका व वाती लावा। 6. दीपाय नमः असा जप करा। 7. लक्ष्मीची आरती आणि नंतर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तरशतनामावली म्हणावी। या दिवशी काय करावे काय करू नये? करावं, घर स्वच्छ ठेवा। संध्याकाळी दिवे सर्व कोपऱ्यात लावा। देवी लक्ष्मीची पूजा करा। नवीन दिवे आणले असल्यास त्या दिवशीच पूजन करा। टाळावं, घरात वाद किंवा राग नको। दिवे विझवू नका। काळे कपडे वापरू नयेत। रात्री अन्न फुकट वाया घालू नका। वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन। आषाढातील अमावस्या ही हवामान बदलाचा कालावधी असतो। घरात उष्मा व आर्द्रता वाढलेली असते। दिव्यांमुळे वातावरणातील जंतू मरतात व स्वच्छता टिकते। आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक परंपरेमागे काहीतरी वैज्ञानिक आधार असतो। दीप पूजन केल्याने मन शांत राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। संयोग चिन्ह। तर मंडळी, अशी आहे आपल्या दीप अमावस्या 2025 ची संपूर्ण माहिती। आपण सगळे एकत्र येऊन या पावन दिवशी दिव्यांनी आपल्या आयुष्यात नवा प्रकाश आणूया। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये लिहा तुम्ही दीप अमावस्या कशी साजरी करता।